नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरात नरबळीचा प्रकार फसला. 2 वेळा बालकाचे अपहरणाचा प्रयत्न, आरोपीला अटक. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पुकारला बंद. व्यापाऱ्यांचा पाठिंबा, शेतकरी मात्र त्रस्त. अकोला शहरात पाणी टंचाईचे सावट. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. पिंजर येथील आरोग्य केंद्राचा बेताल कारभार. कर्मचारी हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप. जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना मिळत नाही पाणी. विकत पाणी घेऊन भागवावी लागते तहान. आता सविस्तर बातम्या. अकोटफैल परिसरातील नायगाव येथील एका 2.5 वर्षीय बालकाचे 2 वेळा अपहरण करून त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न त्याच परिसरातील एका आरोपीने केल्याची घटना रविवारी उजेडात आली. या प्रकरणी अकोटफैल पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नायगाव परिसरातील मिलननगर येथील रहिवासी मोहम्मद मीर आलम मोहम्मद मोईन वय 34 वर्ष यांनी अकोटफैल पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा सकाळी 9 वाजता घरासमोर खेळत होता. यावेळी आरोपी यार मोहम्मद लाल मोहम्मद आणि त्यांचा मुलगा या दोघांनी मोहम्मद मीर आलम मोहम्मद मोईन यांच्या 2.5 वर्षीय मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहम्मद मीर आलम यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करीत मारहाण केली. अकोटफैल पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या अन्वये गुन्हा दाखल केला. अकोटफैल परिसरात एका 2.5 वर्षीय मुलाचे अपहरण करून नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी हा सर्व प्रकार अशाच प्रकारचा असल्याची माहिती दिली. यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी आरोपींनी केलेला प्रयत्न नरबळीचाच असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. यावरून शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आलेली घटना ही अपहरण व नरबळीची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी SDPO कुलकर्णी आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. सध्या आरोपी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेत काय सत्य बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोटफैल पुलिस थाना यहाँ पर आए हुए हैं हमारे बच्चे के कंप्लेंट लिखवाने के लिए, और इससे पहले भी हमने कंप्लेंट लिखवाए थे, लेकिन पुलिस ने समझा बुझाकर उनको चले गए थे जिसने ये घटना किया बच्चों को ले जाकर. तो आज हम यहाँ पर आए कि ये कार्रवाई जल्द से जल्द की जाए और जो इसके पीछे जो जिसके भी हाथ है उसको जल्द से जल्द पकड़ा जाए, क्योंकि आज हमारा बच्चा है कल किसी और का बच्चा है. ये सबका कहना है कि आज तुम्हारा बच्चा है कल हमारा भी बच्चा हो सकता है. छोटा सा मासूम बच्चा है. उसको ले जाया गया था नदी के किनारे और वहाँ पे ले जाके पता नहीं क्या कर रहे थे, उसको गाड़ रहे थे या फेंक रहे थे. उसके गले में धागे निकले, उसके बदन पर पूरे जख्मों के निशान थे. ऐसा लग रहा था जैसे सुइयां चुबाया है या कांटे चुबाया है उसके बदन के ऊपर. उसको हमने लेकर यहाँ पुलिस थाने में आए थे. हम उसके अब्बू लेकर आए थे. मैं उसका बड़ा बाप हूँ, तो मेरा भतीजा है. हमारा छोटा भाई उसको यहाँ लेकर आया था पुलिस थाने में, और यहाँ पे सब उसको पता है. तो पुलिस वालों ने सब चेकअप वेकअप किए और उसके बारे में फिर पुलिस आई, वहाँ पे छानबीन करी, लेकिन उनको कोई सुराग मिला नहीं. दूसरे दिन फिर वापस से हमको पता चला कि ले जाने वाले कोई बच्चे थे, 10-15 साल 18 साल के ऐसे कोई बच्चे थे. तो हमने फिर कितने साल का बच्चा है आपका? हमारा 2-2.5 साल का ही बच्चा है. 2 साल या 2.5 साल का बच्चा है बस हमारा, और मुँह से बोलता भी नहीं है. फिर दूसरे दिन पुलिस उनके घर पर आई जो ले जाने वाले, तो हमको पता चला. हमने इंक्वायरी निकाले सर कि कौन ले जाने वाला है. तो अभी पुलिस वालों ने क्या कार्रवाई किया? तो अभी सर पुलिस वालों ने हमारी कंप्लेंट दर्ज कर ली है और अभी उनकी कार्रवाई चालू है, और हमने उनके खिलाफ जो है रिपोर्ट दर्ज करवा दी है. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणनमध्ये करण्यात येणाऱ्या प्रस्तावित बदलास राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी विरोध केला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करू नयेत या मागणीकरिता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद पुकारला. यामध्ये अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सुद्धा सहभाग घेतल्यामुळे याचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. या बंदमुळे शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक संकट कोसळले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन 1963 मध्ये करण्यात येणाऱ्या प्रस्तावित बदलास राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी विरोध केला आहे.
त्यामुळे 2018चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये सुरू असलेले बदल करू नयेत अशी त्यांची मागणी आहे। याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी अकोल्यासह जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता। त्यामुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट दिसून आला। सीमांकित बाजार आवार केल्यावर बाहेरील व्यवहारावर नियंत्रण राहणार नाही। मनमानीप्रमाणे शेतीमालाचे भाव ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक होईल। शासन नियुक्त प्रशासकीय मंडळे नेमण्याऐवजी स्थानिक शेतकरी प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व असावे या मागणीसाठी हा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे। दरम्यान व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे। तथापि बाजार समितीत शिल्लक असलेल्या तुरीचा लिलाव केला जाईल। मात्र आगामी 2 दिवस पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांचे कोणतेही मालाचे वाहन बाजार समितीच्या आतमध्ये सोडण्यात येणार नाही असे सूत्रांनी सांगितले। बंदमुळे बाजार समितीत बाहेर गावहून माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे। एकीकडे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला मुबलक भाव मिळत नाही, त्यात अशा प्रकारे बंदची हाक। यामुळे मात्र बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। मी गुरुवारी तूर आणलेली आहे, अजूनपर्यंत माफ झालं नाही। 4 दिवस झाले, समजा 3 दिवस झाले। गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारचा 4था दिवस आहे आजचा। आज बंद आहे, काय परिस्थिती आहे? माल खाली पडलेला आहे, जर वरून आभाळ आहे काय, जर पाऊस आला तर माल ओला होणार आहे। आज मार्केट बंद आहे, शेतकऱ्याला नुकसान आहे। काय मागणी? मागणी काही नाही, नियमित बाजार सुरू ठेवायचा, आला त्या दिवशी माफ व्हायला पाहिजे, ज्या दिवशी आला त्या दिवशी, नाही तर भाडं आहे ते सगळं बसते ना। काशीराम गावंडे, बाबळगाव। म्हणजे सर्व मनमानी चालू आहे हो। आणि आता हा कास्तकाराचा जो माल येऊन राहिला, त्या मालमध्ये कोण्या दिवशी बंद ठेवून राहिले, कोण्या दिवशी सुरू राहिले, याचा सारा मनमानी कारभार आहे। हराशीत बी ते एकामेकाला खुणावूनच हराशी माल करून राहिले। कोणाचा जर 5-10 रुपयानं जर कोणी वदर गेला की लगेच त्याला खुणावतात, की लगेच तो पुढच्या गंजीवर जातात। आणि लोक येऊन राहिले, 2-2, 3 दिवस याचा माल पडलेला आहे हो। वदरून वातावरण खराब आहे, पाणी सांगितलं, त्याच्यामुळे लोकांच्या मनात आहे की तो एक घबराट आहे। मी तर फक्त इथं फक्त चौकशी करायला आलो। मामाची तूर आहे माझ्या हो, तर फक्त बा इतकी खरं काय पोझिशन आहे हे पाहायला आलो की बा वदरचा आभाळ आहे, हे घ्या म्हणजे माल आणायचा का नाही आणायचा, त्या हिशोबाने तर चौकशी करायला आलो। तर ते 2-2, 3-3 दिवस ती तुरीचे मापं नाही धुवून राहिले। अकोला शहरासह जिल्ह्यातील तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याचे तापमान यावर्षी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यात अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या असून उन्हाळ्यात शहरासह जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना करणे गरजेचे असून पाणी टंचाई संदर्भातील आढावा व त्यावरील उपाययोजना कधी केल्या जातील हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। आतापासूनच शहरातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे। पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। शहरातील खडकी परिसरात पाण्यासाठी एक वॉलवर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे। यावरून पाणी टंचाईचे सावट असल्याची कुणकुण लागत आहे। सध्या महानगरपालिकेच्या वतीने शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या दिवसात हा पाणी पुरवठा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणामध्ये उपलब्ध जलसाठ्यावर सर्व बाबी अवलंबून असून उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। अकोला शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता यावर्षी शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो का, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने आतापासूनच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी टंचाईचे हे सावट दूर करण्यासाठी उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुका अंतर्गत येणाऱ्या पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पूर्णतः ढेपाळला असून या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर या आरोग्य केंद्राला कुलूप लावून आंदोलन केले। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भेंडी महाल येथील 52 वर्षीय अंबादास भिकार राठोड यांची अचानक तब्येत खराब झाली। त्यांना लगेच भेंडी महाल गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये नेले होते, परंतु उपकेंद्राला कुलूप असल्याने त्यांना तात्काळ पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ आणले होते, परंतु त्या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। रुग्णाची प्रकृती अस्वस्थ्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते। अशातच अंबादास राठोड यांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना एका खासगी दवाखान्यात घेऊन गेले। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। एकंदरीत पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वीही असाच प्रकार घडला होता।
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीच हजर नसल्यामुळे अंबादास यांचा मृत्यू झाला. मृतकांचे नातेवाईक पंजाब गोविंद राठोड इतरांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेताल कारभारावर आरोप करत या सर्व लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला या बाबीला येथील सर्व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त लोकांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले आहे. तालुक्यातील पिंजर हे गाव मोठे आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते नसल्यासारखे आहे. पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे असून त्या नेहमी गैरहजर राहतात असा ठपका यावेळी गावकरी आणि मृतकाच्या नातेवाईकांनी ठेवला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. हे दुसरे आहे. इथं कोणीच नव्हतं. 108ला फोन लावलं तर ते काय म्हणत होते, रेपर द्या म्हणे. म्हटलं आमच्याकडे रेपरच इथं कोणीच हजर नाही तर रेपर कोण देणार आहे. तर ते रेपर मागत जाय 108 वाले. इथं रेपरच करायला कोणीच नाही आहे. लॉक म्हणजे दवाखाना लावलेला होता, बंद होता. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातील गरोदर माता व महिला रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात, परंतु या ठिकाणी रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे या रुग्णांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. ही जिल्हा स्त्री रुग्णालयातील मोठी शोकांतिका आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात गरोदर माता व स्त्री रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. नुकतेच जिल्हा स्त्री रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले. लाखो रुपये खर्च करून रुग्णांच्या सुविधेसाठी या ठिकाणी सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची येथील समस्या अजूनही सोडवण्यात आली नसल्याचे दिसते. सध्या येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन व पाणी विक्रेत्यांचे काही साटेलोटे आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एवढ्या मोठ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे हीच मोठी शोकांतिका आहे. लेडी हेडिंग हॉस्पिटल आहे, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला. आणि इथं पाणपोई 2 आहेत, पण ते कधीतरी वर्षाच्या बंद पडलेल्या आहेत आणि पाणी पण विकत घ्यायला लागते. आणि त्याच्यानंतर इथं साफसफाई पण काही नाही आहे, पूर्ण घाण पडलेली आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी हे ब्रीद घेऊन नेहमी काम करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी सर्वांना मान सन्मान देऊन सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच प्रेरणादायी कार्य केल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकडे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार संजय धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक दायित्व म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात 63 ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये रक्तदान शिबिर, साफसफाई, अन्नदान, अभिषेक, फळ वाटप, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. भाजपा, युवा मोर्चा, महिला आघाडी, आदिवासी सेल, मागासवर्गीय सेल, शेतकरी आघाडी, व्यापारी आघाडी, ओबीसी सेल, सांस्कृतिक आघाडी, अल्पसंख्याक आघाडीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. राजराजेश्वर, 12 ज्योतिर्लिंग मंदिर, सिंदखेड, बोरगाव, वैराळी सहित 63 ठिकाणी अभिषेक करण्यात आले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, तेजराव थोरात, वैशाली निकम यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 554 रेल्वे स्थानके आणि 1500 भुयारी पुलांचा पुनर्विकास करण्याच्या कामाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्या अनुषंगाने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत आमदार हरीश पिंपळे यांनी आभार व्यक्त केले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मूर्तिजापूर येथील रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत जलदगतीने विकास करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. याबाबत खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त केले. आमदार हरीश पिंपळे यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या खासदार संजय धोत्रे यांच्या मार्फत रेल्वे मंत्रालयाकडे मांडल्या होत्या. आता रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असल्यामुळे अत्याधुनिक सुविधांसह रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आमदार पिंपळे यांनी समाधान व्यक्त केले असून मान्यवरांच्या उपस्थितीत व ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन पुनर्विकास कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भाजपा लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे व रेल्वे विभागासह मान्यवरांची उपस्थिती होती. महाविकास आघाडी घटक पक्षनेत्यांची बैठक 27 फेब्रुवारी रोजी होत असून याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी महाविकास आघाडीने चर्चा केली असून बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहेत. मात्र 27 तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा होत असल्याने महाविकास आघाडीची बैठक 28 फेब्रुवारीला घ्यावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोन करून 27 फेब्रुवारीच्या होणाऱ्या बैठकीची माहिती दिली. मात्र 27 फेब्रुवारीला पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पुणे येथे संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटी राहणार असून 27 फेब्रुवारीला होणारी महाविकास आघाडीची बैठक 28 फेब्रुवारीला आयोजित करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने करण्यात आले. याबाबत जयंत पाटील यांनी पक्षातील लोकांशी चर्चा करून सांगतो असल्याची माहिती दिली आहे. मात्र सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये 27 फेब्रुवारीला बैठक असल्याचे सांगितले आहे. आम्ही संजय राऊत यांना सांगतोय की पुण्यात जाहीर सभा संध्याकाळी असणार आहे, त्यामुळे 27च्या बैठकीला आमचे जमणार नाही, पण 30 तारीख 28 होणार असेल तर आम्ही येऊ असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल टेलिफोन आला आणि त्यांनी 27च्या बैठकीची माहिती दिली. आम्ही त्यांना असं कळविण्यात आलं की 27 तारखेला आम्ही येऊ शकत नाही, कारण का पुण्याला जाहीर सभा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण कमिटी त्या ठिकाणी गुंतलेली आहे. जयंत पाटील यांना विनंती केली की 28 तारखेला शक्य होत असेल तर आपण पहा. जयंत पाटील यांनी इतर सगळ्यांशी बोलून 28ला होते का बैठक ते तपासतो असं सांगण्यात आलं. परंतु आज सकाळी संजय राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 27ला बैठक आहे असं सांगण्यात आलं. संजय राऊत यांना आम्ही असं सांगतो की पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे, सायंकाळी आहे, महाराष्ट्राची सगळी समिती बसणार आहे आणि त्याच्यामुळे 27च्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही. 28 होणार असेल तर आम्ही त्या बैठकीला येऊ. अकोला शहरवासियांसाठी अवैध पार्किंग दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र त्या तुलनेने कुठलीही कारवाई होत नसल्याने उड्डाणपुलाखालील जागा अनधिकृत पार्किंग स्थळ बनले आहे. टावर चौकातील उड्डाणपुलाखाली गाड्यांची अवैध पार्किंग दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. एवढेच नव्हे तर उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या मधील भागातही खासगी वाहने बिनदिक्कतपणे उभी केली जात आहेत. ट्रॅफिक कर्मचाऱ्यासमोर हे सर्व होत असताना कारवाई मात्र थंड बसत्यात आहे. बस स्टँड परिसरातील 100 मीटर अंतरापर्यंत कुठलीही अवैध पार्किंग नसावी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश असतानाही अवैध गाड्या पार्किंग करून वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत असून अनेक लक्झरी बस, खासगी गाड्या बस स्टँडच्या समोर उभ्या राहत आहेत. अवैध पार्किंगचा मुद्दा भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र संबंधित विभागाकडून कारवाई होत नसल्याने उड्डाणपुलाखाली खासगी वाहनांचे अनधिकृत वाहनस्थळ वाढत चालले आहे. अकोट तालुक्यातील पडसोद गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला असून या माकडांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अकोट वन विभागाद्वारे आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अकोट तालुक्यातील पडसोद येथे गेल्या 7 ते 8 दिवसांपासून माकडांनी हैदोस मांडला असून वन विभागाकडून मात्र अजूनही बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यामुळे माकडांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वाधिक माकडांचा धुमाकूळ पडसोद झोपडपट्टी, जुनी वस्ती, हनुमान मंदिर, हितेश्वर महाराज मंदिर, पारेश्वर महाराज मंदिर परिसर आदी भागात माकडांनी सर्वाधिक धुमाकूळ माजविला असून या भागात माकडांच्या बंदोबस्तासाठी विशेष टीम तयार करून मोहीम राबविणे आवश्यक आहे. याकरिता वन विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मी उमेश पाटेकर, मुक्काम पोस्ट पडसोद, तालुका अकोट, जिल्हा अकोला. आमच्या गावात या वानरांचा खूपच त्रास आहे. त्यांनी आमच्या टिनावरले टीन सगळे तोडून टाकलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी घरात पडते. या वानरापासून खूपच त्रास आहे. किती दिवसापासून आहे वानर तुम्हाला गावात आहेत? बापारे 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्षापासून. त्यामुळे या प्रशासनानं आमच्या गावाकडे लक्ष द्यावं हीच विनंती. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरात नरबडीचा प्रकार फसला. 2 वेळा बालकाचे अपहरणाचा प्रयत्न, आरोपीला अटक. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पुकारला बंद. व्यापाऱ्यांचा पाठिंबा, शेतकरी मात्र त्रस्त. अकोला शहरात पाणी टंचाईची सावट. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. पिंजर येथील आरोग्य केंद्राचा बेताल कारभार. कर्मचारी हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप. जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना मिळत नाही पाणी. विकत पाणी घेऊन भागवावी लागते तहान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.